संध्याकाळच्या वेळेस ना ही लाईट अशी का होते तुम्हाला माहिती आहे का? आता म्हणाल ही काय नवीन प्रकार. पण मला पण ती लवकर समजत नव्हतं. मी पुढं जाऊन व्यवस्थित बघितलं तर काय होत होतं, एक किडा ना त्या बल्बाच्या भोवती गोल गोल फिरत होता. तर त्याच्यामुळेच ही लाईट अशी होत होती बघा. आता मनी प्लांट तर एकदम छान असं वाढायला लागलंय बरं का, आणि तुम्हाला दिसतीच आहे त्याची नवीन कोवळी पालवी फुटायला लागलेली. बाहेर एवढी उष्णता पडायला लागली आहे तरीसुद्धा त्याला छान अशी कोवळी पालवी फुटायला लागली. संध्याकाळची वेळ झाली होती दिवाबत्तीची, मग देवाला आरती उदबत्ती करून घेतली. आता तुम्ही मला म्हणताय की देवघर इथं नको ठेवू, पण बघू, अजून माझा काय तसा विचार झालेला नाही कुठं ठेवायचं त्याचा. संध्याकाळच्या वेळेला ना जरा थोडासा छोटा मोठा असा आमच्याकडं आज बेत होता. हे तर तुम्हाला अगोदर सांगितलेस. मग काय स्वयंपाकाला लागले, पटकन भाजी बनवून घेतली. आता याच्यामध्ये टाकायला कोथिंबीर माझ्याजवळ नव्हती, आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकरी पण बनवून घेतल्या. चुलीवरची भाकरी खायची सवय असल्यामुळं ना गॅसवरची भाकरी खायला थोडंसं अवघड जातं आहे, पण असं हळूहळू सवय होईल. भाजीत टाकायला कोथिंबीर नव्हती, पण परत मम्मीनं बाबाजवळ कोथिंबीर आणि शेवग्याच्या शेंगा उद्या सकाळच्या भाजीसाठी पाठवून दिल्या होत्या. तिनं दूध पण दिलं होतं, तर ते छानपैकी तापवून ठेवलं जेणेकरून उद्या दिवसभर राहील. आणि आता माझं सगळं काम झालं होतं, म्हणजे स्वयंपाक झाला होता, जेवण राहिलं होतं. आता दिवसाचा शेवट कसा करायचा तर ते तुम्हाला सांगते. मला सकाळपासून एका गोष्टीचं टेन्शन आलं आहे बघा. माझ्या तोंडावर ना 2-3 अशा मोठ्या मोठ्या फोड्या उठल्यात. याच्यावर जर काही सोल्युशन तुमच्याजवळ असेल किंवा काय उपाय तुम्हाला माहिती असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून माझ्या तोंडावरच्या मोठ्या मोठ्या फोड्या जातील. चला तर मग आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा.